नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आपण या व्हिडिओमध्ये MS सेट महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा MS सेट 2026 करिता सराव प्रश्न पेपर क्रमांक 1 पेपर 1 मध्ये टॉपिक्स आहे आपला पर्यावरण एन्व्हायरमेंट प्रश्नपत्रिका संच ए। यामध्ये पर्यावरण एन्व्हायरमेंट एकूण प्रश्न 50 आहे। प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स, एकूण गुण 100, वेळ 1 तास। यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही अशा पद्धतीने पेपर असतो। त्यानंतर अशा पद्धतीने इंस्ट्रक्शन असतात पेपरला। सर्व प्रश्न अनिवार्य आहे सोडवणे। प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय दिलेले आहे। योग्य पर्याय निवडा। प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहे आणि निगेटिव्ह मार्किंग नाही अशा पद्धतीने प्रश्न असतात। तर चला सुरुवात करूया। एका बाजूला प्रश्न, एका बाजूला स्पष्टीकरण आहे अशा पद्धतीने बनवण्यात आलेला सरावासाठी। बघा, पहिला क्रमांकाचा प्रश्न आहे, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आला? पर्याय आहे ए 1985, बी 1987, सी 1992, डी 1997। तर हे चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी 1987। बघा, स्पष्टीकरण दिलेलं आहे, ओझोन थराचे संरक्षण करण्यासाठी ओझोन नष्ट करणाऱ्या पदार्थांवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने 1997 मध्ये मॉन्ट्रियल करार स्वीकारण्यात मॉन्ट्रियल प्रोटोकॉल स्वीकारण्यात आला। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, ठीक आहे। प्रश्न क्रमांक 2, आणि भारतातील सर्वाधिक जैवविविधता असलेला हॉटस्पॉट कोणता आहे? पर्याय ए पश्चिम बंगाल, बी हिमालय, सी इंडो बर्मा, डी आहे पश्चिम घाट श्रीलंका। या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी पश्चिम घाट श्रीलंका। बघा, भारताशी संबंधित जागतिक जैवविविधता हॉटस्पॉटमध्ये वेस्टर्न घाट्स श्रीलंका हा अधिकृत हॉटस्पॉट आहे। MS सेट किंवा UGC नेटमध्ये हा पर्याय विचारला जातो, ते लक्षात ठेवायचं आहे। तिसऱ्या नंबरचा प्रश्न आहे, भारतातील राष्ट्रीय हरित लवाद नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल NGT हिची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पर्याय 2008, बी 2009, सी 2010, डी 2012। या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी 2010। राष्ट्रीय हरित लवाद अधिनियम 2010 अंतर्गत NGTची स्थापना करण्यात आली होती। प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणता द्वितीयक वायू प्रदूषक आहे? पर्याय ए कार्बन मोनॉक्साईड, CO, बी सल्फर डायऑक्साईड SO2, सी आहे नायट्रिक ऑक्साईड NO, डी आहे ओझोन O3। चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी ओझोन O3। ओझोन हा वातावरणात रासायनिक अभिक्रियांमुळे तयार होतो, त्यामुळे तो द्वितीयक वायू प्रदूषक मानला जातो। त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, भारतातील प्रोजेक्ट एलिफंट कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? पर्याय हे 1992, बी 1990, सी 1988, डी 1995। या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 1992। भारत सरकारने 1992 मध्ये हत्तीचे संरक्षण, अधिवास संवर्धन आणि मानव हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी प्रोजेक्ट एलिफंट सुरू केला होता। त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 पाहूया। प्रश्न क्रमांक 6, जागतिक पर्यावरण दिन वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पर्याय ए 22 एप्रिल, बी 5 जून, सी 16 सप्टेंबर, डी 2 फेब्रुवारी। चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी 5 जून। संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम UNEP यांच्या पुढाकाराने 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो। प्रश्न 7, ओझोन थर मुख्यतः वातावरणाच्या कोणत्या स्तरात आढळतो? पर्याय ए ट्रपोस्फियर, बी आहे मेसोस्फियर, सी स्ट्रेटोस्फियर आणि डी आहे थर्मोस्फियर। या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन सी स्ट्रेटोस्फियर। पृथ्वीपासून सुमारे 15 ते 35 किलोमीटर उंचीवर स्ट्रॅटोस्फिअरमध्ये ओझोन थर असतो। हा थर सूर्याच्या अतिनील किरणांपासून पृथ्वीचे संरक्षण करतो। त्यानंतर प्रश्न क्रमांक 8,
चिपको आंदोलन कोणत्या समस्येशी संबंधित आहे? पर्याय ए जलसंवर्धन, बी वन्यजीव संरक्षण, सी वनसंवर्धन, डी वायू प्रदूषण. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी वनसंवर्धन. उत्तराखंड म्हणजे आधीच्या उत्तर प्रदेशमध्ये होतं. येथे झाडांची तोड थांबवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी झाडांना मिठी मारून केलेले आंदोलन म्हणजे चिपको आंदोलन. प्रश्न 9. खालीलपैकी कोणता हरितगृह वायू ग्रीन हाऊस गॅस आहे? पर्याय ऑक्सिजन O2, बी नायट्रोजन N2, सी कार्बन डायऑक्साईड CO, डी आहे ऑर्गन एअर. या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी कार्बन डायऑक्साईड CO2. कार्बन डायऑक्साईड हा प्रमुख हरितगृह वायू असून तो जागतिक तापमान वाढीस कारणीभूत ठरतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10. रेड डेटा बुक कशाशी संबंधित आहे? पर्याय हे जलस्रोतांची नोंद, संकटग्रस्त वनस्पती व प्राण्यांची यादी, सी हवामान अहवाल, डी हे मृदा संरक्षण. तर या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी संकटग्रस्त वनस्पती आणि प्राण्यांची यादी. IUCN द्वारे प्रकाशित रेड डेटा बुकमध्ये नामशेष होण्याच्या धोक्यात असलेल्या वनस्पती आणि प्राण्यांची माहिती यामध्ये दिलेली असते. 11वा प्रश्न पाहूया. ओके, 11वा प्रश्न पाहूया. चला, प्रश्न क्रमांक 11. रामसर कन्व्हेन्शन कोणत्या विषयाशी संबंधित आहे? पर्याय जैवविविधता संरक्षण, बी आर्द्रभूमी संरक्षण, सी आहे वाळवंटीकरण नियंत्रण, डी आहे समुद्री प्रदूषण नियंत्रण. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी आर्द्रभूमी संरक्षण. 1971 इराणमधील रामसर येथे झालेल्या कराराचा उद्देश आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या आर्द्रभूमीचे संरक्षण आणि शाश्वत वापर सुनिश्चित करणे हा आहे. प्रश्न 12. भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? पर्याय आहे कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, बी आहे कान्हा राष्ट्रीय उद्यान, सी आहे गीर राष्ट्रीय उद्यान, डी आहे सुंदरबन राष्ट्रीय उद्यान. ते चारही पर्याय प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान. उत्तराखंड राज्यातील कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1936 झाली. हे भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13. पॅरिस ॲग्रीमेंट कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आला? पर्याय 2012, बी 2014, सी 2015, डी 2016. या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी 2015. डिसेंबर 2015 पॅरिस COP21 परिषदेमध्ये हा करार स्वीकारण्यात आला. उद्देश होते जागतिक तापमानवाढ 2 अंश सेल्सिअसपेक्षा कमी ठेवणे व 1.5 अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्यासाठी प्रयत्न करणे हा या करारामागील उद्देश होता. प्रश्न 14. भारताच्या वन्यजीव संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? पर्याय 1970, बी 1972, सी 1974, डी 1976. तर या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी 1974. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972ला 1 एप्रिल 1974 पासून देशभरात लागू करण्यात आला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणता अक्षय ऊर्जा स्रोत आहे? पर्यायी कोळसा, बी पेट्रोलियम, सी नैसर्गिक वायू, डी आहे सौर ऊर्जा. चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी सौर ऊर्जा. सौर ऊर्जा हा अक्षय व शाश्वत ऊर्जाचा स्रोत आहे. कोळसा, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू हे अनक्षय स्रोत आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16 पाहूया. प्रश्न क्रमांक 16. राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण NBAची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पर्याय 2000, बी 2002, सी 2003, डी 2005. या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी 2003. 2002च्या जैवविविधता अधिनियमाअंतर्गत 1 फेब्रुवारी 2003 रोजी राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण म्हणजे NBAची स्थापना करण्यात आली. 17वा प्रश्न आहे. भारतातील पहिले जैवविविधता कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला? पर्याय हे ए 1998, बी 2000, सी 2002, डी 2005. चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 2002. जैवविविधता अधिनियम
बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ॲक्ट 2002 मध्ये भारतात मंजूर झाला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18, ग्रीन इंडिया मिशन कोणत्या योजनेचा एक भाग आहे? पर्याय राष्ट्रीय वन धोरण, बी राष्ट्रीय हवामान बदल कृती योजना, सी राष्ट्रीय पर्यावरण धोरण, डी राष्ट्रीय जल धोरण. चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी राष्ट्रीय हवामान बदल कृती योजना. राष्ट्रीय हवामान बदल कृती योजना. ग्रीन इंडिया मिशन हे राष्ट्रीय हवामान बदल कृती योजना NAPCCचा एक महत्त्वाचा घटक आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न 19, राष्ट्रीय उद्यान घोषित करण्याचा अधिकार कोणाचा आहे? पर्याय हे राज्य सरकार, बी केंद्र सरकार, सी ग्रामपंचायत, डी जिल्हाधिकारी. चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी केंद्र सरकार. केंद्र सरकार. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 नुसार राष्ट्रीय उद्यान घोषित करण्याचा अधिकार केंद्र सरकारकडे आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20, सिटीज हा करार कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आला? CITES. ऑप्शन आहे 1973, बी 1975, सी 1979, डी 1983. चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी 1979. 1979. सिटीज कन्व्हेन्शन ऑन इंटरनल ट्रेड इन इंडिजिनस स्पेसीस ऑफ वाईल्ड फौना अँड फ्लोरा हा करार 1979 मध्ये स्वीकारण्यात आलेला, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आता बघूया आपण 21वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 21, ओझोन थर मुख्यतः वातावरणाच्या कोणत्या स्तरात आढळतो? पर्याय ए स्ट्रॉपोस्फिअर, बी आहे स्ट्रेटोस्फिअर, सी आहे मेसोस्फिअर आणि डी आहे थर्मोस्फिअर. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी स्ट्रेटोस्फिअर. स्ट्रेटोस्फिअर म्हणजे ओझोन थर पृथ्वीपासून साधारणतः 15 ते 35 किलोमीटर उंचीवर आहे. स्ट्रेटोस्फिअर्समध्ये हा आढळतो आणि तो सूर्याच्या अतिनील UV किरणांपासून पृथ्वीवरील सजीवांचे, मानवी जीवनाचे, जे पूर्ण सजीव जीवन आहे त्यांचे संरक्षण करण्याचं काम करत असतो. प्रश्न 22, पॅरिस हवामान करार, पॅरिस ॲग्रीमेंट कोणत्या वर्षी करण्यात आला? पर्याय 2012, बी 2015, सी 2018, डी आहे 2020. ते चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी COP21 परिषदेत डिसेंबर 2015 मध्ये पॅरिस हवामान करार स्वीकारण्यात आला. उद्देश होता जागतिक तापमानवाढ 2 अंश सेल्सिअसपेक्षा कमी ठेवणे. त्यानंतर 23वा प्रश्न पाहूया. कार्बन फूटप्रिंट म्हणजे काय? पर्याय हे जमिनीची सुपीकता, बी हरितगृह वायू उत्सर्जनाचे एकूण प्रमाण, सी जलप्रदूषणाचे प्रमाण, डी हे जंगलांचे क्षेत्रफळ. चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी हरितगृह वायू उत्सर्जनाचे एकूण प्रमाण. हरितगृह वायू उत्सर्जनाचे एकूण प्रमाण. एखादी व्यक्ती, संस्था आहे किंवा उत्पादनामुळे वातावरणात उत्सर्जित होणाऱ्या हरितगृह वायूंच्या एकूण प्रमाणाला कार्बन फूटप्रिंट असे म्हणतात, ते लक्षात ठेवायचं आहे. 24वा प्रश्न आहे, भारतातील राष्ट्रीय हरित लवाद NGCची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पर्याय 2008, बी 2010, सी 2012, डी 2015. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी 2010 या वर्षी झाली. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल ॲक्ट 2010 अंतर्गत राष्ट्रीय हरित लवादाची स्थापना करण्यात आली. आणि शेवटचा प्रश्न आहे 25 प्रश्न आपण सराव करणार आहोत अशा प्रकारचे. 25वा प्रश्न, खालीलपैकी कोणता हरितगृह वायू ग्रीन हाऊस गॅस नाही? पर्याय आहे ऑक्सिजन O2, बी आहे कार्बन डायऑक्साईड CO2, सी आहे मिथेन CH4, डी आहे नायट्रस ऑक्साईड N2O. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए ऑक्सिजन हा वायू हरितगृह वायू नाही आहे. बघा, ऑक्सिजन हा हरितगृह वायू नाही आहे कारण की CO2 आहे, CH4 आहे आणि N2O हे आहे, ते हे प्रमुख हरितगृह वायू आहेत. अशा प्रकारचे 25 प्रश्नांचा सराव आपल्या चॅनलवर मित्रांनो तुम्हाला पाहता येणार. नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, चॅनल सबस्क्राईब करा, आवडल्यास व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा. ओके, चला पुढच्या व्हिडिओमधून असेच व्हिडिओ आपण तयार करून तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. आता आपण इथंच थांबूया, अजून पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद मित्रांनो.